नमस्कार सर्वांना. मी शुभांगी. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात पुढे जाऊया. आधी सांगितल्याप्रमाणे ह्या अध्यायाचं नाव कर्मयोग असं आहे आणि अर्थातच त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी कर्माविषयीचं ज्ञान, त्याविषयीचा उपदेश ह्यामध्ये केलेला आहे. आज आपण श्लोक क्रमांक 24 ते 31 पाहणार आहोत. आधीच्या प्रमाणेच काही श्लोक अर्थाच्या दृष्टीने आणि एकमेकांशी अतिशय जवळचे असल्यामुळे त्या ठिकाणी आपण 2 श्लोक एकत्र पाहणार आहोत. तर सुरुवातीला श्लोक क्रमांक 24 आणि 25 बघूया. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहं संकरस्य च कर्तास्याम् उपहन्यामि माः प्रजाः सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. अर्थात जर मी कर्म करण्याचं टाळलं तर हे लोक माझं बघून कर्म करण्याचं टाळतील. त्यामुळं ग्रहलोक नाश पावतील. तसंच वर्णाश्रमविहित कर्म बंद पडली तर वर्णाश्रम व्यवस्थाही कोलमडून पडेल. या अनर्थाचे कारण मी ठरेन. या प्रजेचा घात मीच केला असे होईल. हे अर्जुना, सामान्य अज्ञानी माणसं फळाची आशा धरून कामं करतात, परंतु लोकांना सन्मार्ग दाखवू इच्छिणाऱ्या ज्ञानी माणसानं आसक्त न होता कामे करायला हवीत. श्लोक क्रमांक 26. न बुद्धिभेदैं जनयेद् अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. अर्थात कर्मात आसक्त असलेल्या सामान्य माणसांची मी करता, मी भोगता ही भावना ढळू देऊ नये. त्यांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये. उलट ज्ञानी माणसानं शास्त्रानं सांगितलेली सर्व कामं आसक्त न होता स्वतः भक्तिभावनेनं करावी आणि इतरांकडूनही तशी ती करवून घ्यावीत. श्लोक क्रमांक 27. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. अर्थात सत्व, रज, तम ह्या 3 गुणांच्या साह्याने विश्वातील सर्व कामे प्रकृतीच करत असते. पण आत्मस्वरूपाचं ज्ञान नसलेला, देह आणि इंद्रियांनाच आत्मा मानणारा, मिथ्या अहंकाराच्या प्रभावानं मोहित झालेला अज्ञानी माणूस सर्व कामं मीच करतो असं मानतो. स्वतःलाच कुठल्याही कर्माचा कर्ता आणि करविता मानतो. श्लोक क्रमांक 29. प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत्. अर्थात भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात, प्रपंचाच्या कामात आसक्त होतात. पण असं कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असतो. त्यामुळे त्यांचं कर्म जरी कनिष्ठ असलं तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये. एखाद्या बाबतीत कर्म करावं की न करावं अशा गोंधळात त्यांना पाडू नये, कारण मुळातच त्यांच्याकडे आध्यात्मिक ज्ञानाचा अभाव असतो. ह्या श्लोकाविषयी अगदी साध्या शब्दात एक मुद्दा मी इथे सांगू इच्छिते की एखाद्या
आध्यात्मिक जीवनात प्रगत झालेल्या अशा व्यक्तीने भौतिकतेनं ग्रासलेल्या अतिशय सामान्य व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा स्वतःचं आध्यात्मिक कार्य शांतपणे करत राहावं हेच उत्तम नाही का? श्लोक क्रमांक 30 आणि 31. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. अर्थात, म्हणून हे अर्जुना, विवेकबुद्धीने सर्व कर्मे मला अर्पण कर. फळाची अपेक्षा करू नकोस, कोणाविषयीच ममता बाळगू नकोस आणि शोक आळस सोडून देऊन युद्ध कर. केवळ तूच नव्हेस तर जी जी माणसं दोष काढीत न बसता श्रद्धा ठेवून माझ्या ह्या वरील मतानुसार नेहमी वागतील, उपदेशांचं द्वेषरहित होऊन श्रद्धेनं अनुसरण करतील, ती सर्व माणसं कर्मांच्या बंधनातून मुक्त होतील हे निश्चित. भगवान श्रीकृष्णांच्या आत्तापर्यंत पाहिलेल्या श्लोकांमधील उपदेशाविषयी अगदी थोडक्यात असं सांगता येईल. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचं जणू सार आहे आणि म्हणूनच ते शाश्वत सत्य आहे. पराभव आणि निराशा यांची चिंता न करता आपलं नियत कर्म प्रामाणिकपणे जो करत राहतो तो निश्चितपणे आयुष्याच्या प्रवासात उन्नतीच्या दिशेनेच मार्गक्रमण करतो. आज इथेच विराम करूया. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.